हा ना हं. उठा की बोलायचं थोडस खांबार गेलो हा का चालतं वावर बांधलं ना बरं तुला म्हणलो एकदाच मदत तर तू म्हणा मला जोडदार का जायचंय आता कंबर तो कसं बरं मी काय म्हणतो काय पैसे लागू दे मला काल हा काल गाडी घ्यायची बाईक घ्यायची अरे तू झाले गाडी गाडी काय खायला देत नाही सांग सकाळ पोर लागणार माणसं हे पाहुणे रावळे येतात जातात हाताखाली 2 पैसे पाहिन लोक जाऊ द्या हो ते बाकी जाऊ द्या मरू द्या काय गाडी महत्वाची मला गाडी पाहिजे मला पोरं पा गाड्या बाईक घेऊन फिरता इकडे जाय तिकडे जाय मी काय त्यांचे तोंड बघत अरे बसतो भाऊ दे तुला 10,000 देतो गाडी घेऊन का? हा? 10,000ची ओ परत बोला 10-20 नाही मग 1.5 लाख रुपये लागलं पाहिजे मला अरे सेकंड घेऊ एखादी गाडीच आहे ती बी. नाही नको मला नको हे, द्यायची तर ही नवीन गाडी घे. गुडीच्या वैताग नको मला पोर लागणार आली मला तिकडे लक्ष जास्त देणे हा बरोबर आहे तेच म्हटलं का नाटके चालले एवढे त्यात काय नाटक आहे? मग काय नाटक आहे? मला माहिती हो तुमचं जीवन नाही तुम्हाला असं खुपते तुमच्या डोळ्यात मी काय आणि तुम्हाला मला काय tension नाही वेगळं का तो ती काही वेगळं राहू का द्या हो, राहू द्या हा? ओळखतो मी चांगलं तुम्हाला पैसे द्यायचे नाही ते सांगा ना कशाला हे? तो लग्न मोठं करणार आहे मी राहू द्या काही गरज नाही तुला लागणार टायमाला घेऊ हा. गाडी आधी या पुरीचं होऊ दे 1.5 लाख रुपये द्यायला तयार नाही चालले मोठे लग्न होऊ दे पुरीचं होऊ दे काही नाही राहू द्या तुमच्या पोरेलाच पैसे पोसा आयुष्यभर त्यालाच पैसे पुरवा 2-3 मागणी चांगली आली होती पुरीला तुझ्या बहिणीला ते मला नका सांगू तिचा काय कौतुक बोलता माझ्याजवळ काय रे लग्न झालं तुला कसं काय कर रे हा कर मग का तुला तुझ्या बहिणीचं लग्न झालं कर म्हण का म्हणजे असं भीती नको जे मला ती राहिली नाही राहिली काय झालं बा आवाज वर राहिला का? काय अगं गाडी घ्यायची मला पैसे लागता म्हणतो नको म्हणे कोण म्हणे नको हे काय नाना का बरं नाही म्हणते हो? त्यांनाच माहिती काय ते ते पोरीच्या मागे लागले ते काय तर म्हणे अगं, लग्न ती पोर करून काही. लागणार आणि सकाळ नाही तिच्यासाठी डबल करून ठेवा सगळं हा. आणि याला द्या सोडून द्या त्या सोडून आम्हाला दोघा मायला का रस्त्यावर असंच आहे ना मी भीक मागितो ना आम्ही मग मग आता ती काय घेऊन झाली का आपलं घेऊन चाली का मग हाय ते अर्ध त्याला ती घेऊन नाही चालली तिचा जीव अडकलाय अगे तिला काची आशा नाही तिला फक्त चांगलं थळ भेटलं चांगलं लग्न केलं ना ती बिचारी आपल्याला आशीर्वाद देईन मग परत काशी अशा आहे मग गाडीच मागतोय ना? आम्ही शिवाय टोचतो तुम्हाला नाही काय का ट्रक मागितला मोठा अगं ट्रक नाही घेऊ त्याला गाडी मला लग्न झालं घेऊ कधी मला माहित नाही त्याला गाडी पाहिजे हो नाना मी पाहिली एक जणाची 14,000 गाडी हा 14,000 चुरीत घाला ना ती 14,000 खाटरा गाडी गाडीचे काय कशी घेतली गाडीचे ओ सांगितलं ना त्याने गाडी घ्यायची तर गाडी घ्यायची आता सध्या नाही मी घेऊ शकत गाडी का बरं नाही घेणार नाही घेणार पहा बरं मग मला मला इतकं वाईट नाही मला लग्न महत्वाचं आहे तिकडे 4 रुपये घेतो मला लोक नाव ठेवतील बरं एवढं बरं गाव जोड नाही घालायचंय 4 पाहुणे 100 लोक बोलायचे जाऊ दे त्याच्याशिवाय लोक ग नाही मला बोलायचे. माहिती अरे ना 100 लोक कसं काय म्हणते तू आपलं नाव किती मोठं गावामध्ये मग मोठे आहेत अख्खं गाव जोड नाही घालायचं आपल्याला हा? कळलं का अगं 2 बायकोचा परपंच आहे मला तेवढं गणुगात आहे तिचं गणुगात आहे तुझं गणुगात आहे माझं गणुगात आहे गेली ना ती वरती अरे पण आता माझं राज्य आहे ना तर माझ्यासारखं वागायचं परत त्या गणुगात सोडलं नाही आम्ही अजून अंतर नाही दिलं आम्ही एकमेकाला देईल नाही तर मग अख्खं द्यायचं का वाहून तिच्या मांग आणि माय पोराला ठेवा तसंच अगं हाय सगळं वही येतं तुला सांगतो ना एक दिवस भीक मागायला लागणार आपल्याला भीक या बा तुम्हाला काय? सांगितलं पा बरं नाही तर मी त्याला घेऊन निघूनच जाईल लढून अरे तो बी आवाज झाला म्हणजे आली बघा काय मोठी नाही, काय नाही. तोंड घेऊन ए, तोंड घेऊन आले म्हणजे काय ए, नीट सांभाळ. गबा- ए, ए, नीट बोलाय. तुझ्याशी बोलले का मी तू नीट बोलत जा बरं काय ए बरे मी तर नडकी दाबल ना मी. काय ओय नीट राहते का तू अरे मोठी तुझ्या होती गाड्या वाटती समजून द्या बरं का तिला मोठी मोठी राहू द्या मोठी. पावसाळ्या वडेल हा. आहे. लाज वाटते का तो सक्का बा असतं तर दरड दाबायला आली असती का त्याची सख्खी बहीण राहिली असती, तो असं बोलला असता का का बरं नसतं काय वाईट मला? बोललो मी तुला मग काय असं बोलला आली म्हणे ही मग आली म्हणलं तर मग काय? आली तर आलीच बोलेल ना. म्हटलं मग मग. असं आली म्हणे ही नका पुरे मध्ये कटकट करू लय तोंड आहे तिला घ्या लाड लाड सरसवर राहिली मग लाड करून ठेवले डोक्यावर बसवलं माझ्या पोराचं नारडा दाबी तर मुसडच फोडेल सुटला आता तोंड तो बोलायला मला सुटतो तेव्हा हा सुटतो ना आपलं गुण अगं ए, ही पोर तुझीच आहे तोय तुझाच आहे जुनीला सारखा धरायचं ती आहे का ध्यानावर कशी करते गेलं होतं तिची काय भाऊच्या करायचं ना तो लगेच नरडा दाबायला निघाली भाऊ बहिणीचे नडे दाबतो तो चालतं काय तुला तो दाबली मग? तुझी तो माझा सुटला म्हणून मी त्याच्यावर सुटला नाही तर मग फक्त वल्ला आली मग मग आली आली तर मग आलीच काय? बोललं. मग आली तर बरं आलीच बोललं. बरं मला एक सांगा त्यादिवशी बोलले होते काय का मी? तुम्ही म्हणता ही पोर तुझी हा पोऱ्या तुझा आहे मग आम्हाला का बरं अंतर तर दोघांना कोण अंतर देतं आम्हाला तुम्हीच कोण देता मग? मी सारखे धरेले हा, सारखे धरले जाऊ दे हो. पोरे पो सारखे धरेले काय सारखं धरलंय तुम्ही
काय धरलं हो सारखं? मला काही करायचं म्हटलं काही नको, असं काही हे करायचंय, शेतात पैसे द्यायचे, आता गाडी घ्यायचं म्हटलं नको, तिचं बहिणीचं लग्न करायचंय. अहो तुम्हाला द्यायचं नाही, तुम्हाला वागवायचं नाही, मला ते सांगा ना. आमच्या दोघं मायबापांची तुम्हाला लाज वाटते बोला ना. इथं बसायला ठेवलं का तुला? घरातले काम कोण करीत? हा? हा दिवसभर आपण उभं राहू. मी असं ना नाही म्हणत का तेव्हा आई मी करते भांडी मी कशी? तसा राहिला होतो त्या परवाला तसा मग राहायचं ना, बायको करून पस्तावा आला. मग तो राहायचं आणि तिला सांभाळत बसायचं. आई मी सगळे काम करून आली, असं मी तू काही कामाला हातही लावत नाही. आणि काय तर म्हणे बायको पस्तावले, आम्ही कोणतं एकदम सुखी, मग आम्ही तो पस्तावच करतोय ना. हाय माझे सुख तुम्हाला हा. करतोय ना, शेतातलं काम ती करते, स्वयंपाक पाणी तुम्ही हाय बसेल. का बसेले? याला मग कोणती भाकरी थापी? वावराचे 2-3 सारे बाद आहे. हा म्हण मला मित्र बरोबर जाते. मग नाही येत त्याला. माझं- बरोबर आहे. आई आणि हा एक काही दिवस शेतामध्ये येत नाही की घरातले काम सुद्धा आवरत ए, नाही. तुला बस, तुला विचारलं काय? ए, तुला बोलली शांत का मी? बस. तुला बोलले का? आम्ही नानाला सांग. हो नानाला सांगते ना. नाना, नाना हिला बोला बर का तुम्ही. हा. अरे. हिला ही मार शेतात काळी डुक्कर पडली जशी काय राबू राबू आम्हाला अगे पडली ना मग. ती लक्ष्मी ती जन्माला आल्यापासून आहे ना आपल्याला पैसा अडका यायला लागलाय. हा. लक्ष्मी जाणार आहे, माझा पोरगा लक्ष्मी आणणार आहे, हे बी लक्षात ठेवा बर का. नुसतं लक्ष्मी लक्ष्मी करू नका. हा. जाऊ दे, हे मला काय येणाऱ्या वाटत नाही. लक्ष्मीसाठी बी काहीतरी ठेवा. राहील ना काही जमीन जागा सगळे आहेच आहे ना. ती वाहून द्याल. जमीन जागा तुम्हाला ते फक्त तिचं लग्न करून द्यायचं हाजी गाजी काही नाही, काहीच नाही ठेवणार. मला तर वाटतं जमीन पण नावावर केली पोराला असेल. लाखाची गाडी घ्यायची, मग 4 लाख लागणार. आधी त्यातली जिम पाहिजे, ती बोट दाखवेल ती गाडी घ्यायची. नाही तर मग लग्नाला अजिबात मी उभे नाही राहणार, त्याला घेऊन जाणार. करा एकटं लग्न, पहा तुम्हाला पटत होतं. मला लोक काय तुला नाव ठेवते दोघं वाद. काय ठेवणार आहे मला? हा? काय ठेवणार नाव? मी सांगाल माझ्या पोराला काहीच मिळालं नाही, मी आले निघून. अरे हाय ना जमीन जागा सगळं त्याची मी काय सांगितलं, पोराला गाडी घेऊन द्यायची, मग तिच्या लागायला 4 लावा नाही तर 5 लावा. का? मला काही घेणं नाही. हो मी काय म्हणतो, जमीन जागा म्हणजे जमीन काय मी बसता येणार का, मला फिरता येणार का जमीन लाख 1.5 लाख रुपये आहे माग पडेल. हे? मग लोक 1.5 लाख लागणार सहज निघून जाते. तो गणगोत येणार आहे, मा गणगोत येणार आहे, तिचे गणगोत येणार आहे. तुकडं विकायला काढलं होतं ना तुम्ही? नाही नाही ते पैसे झालं. काय करायचे? नाही तिकडून वापस हो लग्नाला लावायचो का 10 लाख 15 लाख? एवढं हो? नाही, तेवढं फक्त आम्हाला मायलेकांना सांगायचं 1.5 लाख रुपये 1.5 लाख रुपये, जसं आम्हाला काही माहितीच नाही. हा बाप लेकीची लय भारी शाळा झाली होती मग तुम्ही तेव्हा. म्हणे तुझी सांगायला आई 1.5 करून लाख आणतो, रुपये तुला का? एवढी जीव लावल आणि आता आई अशी करते, भेदभाव करते आमच्यामध्ये. भेदभाव नाही करीत, मग? त्याला पोरगी बी तशी लागते, नुसते आईचीच गुण. काही केलं बाई. काय केलं काय तुला मी आतापर्यंत? तुला कधी उलट पोराचं नरड धरायला चालली तू काय करत तो नाही? तो पण माझं नरड धरतो, तो अगे पण मला मारायला काही लागतो. केलं ना पा 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 किती खोटं बोलतो पा. ए, किती खोटं बोलतो, शांत बसतो का? पाहिलं किती खोटं बोलती तरी परत नरड. मारती माय पोरं, अशी टाकील ना 2 त्याला कळतं का? अगं मोठी तू त्याच्यात थांब, तरी तू मला बोलतो, तू मग थांब उलटं थांब बोलतो. शेवट ते सावतरच. हा असू द्या मग त्याला सावकाश कसं ती बी कोणची त्याला चांगली कसं घ्यायची माय येणार आहे का? हा सख्याची माया येणार आहे का? अरे तो असं हात माया सारखं यायलाय ना तसं पोरीने बी वागावा. चांगली पोर काय झालं ते मग तुम्हाला तेच सांगते ना, पोरग माझं वाईटच दिसेल, फक्त पोरगी चांगली दिसत. हाय का एक दिवस घरी आहे का तो? कोण हा सारखं वांटेड पोरामध्ये येतो. तुला पटत का? कामधंदे कोण जाऊ दे, करते? मी चालले घरात. बोला तू. जर स्वयंपाक कर मस्त होईल. त्या आईला मी इथं केला बसली का दोघांना? करून ठेवला फक्त आम्ही. माझ्यावर. या आवत काय किती रोज ती बुक ती हा तिचा अवदस आहे. आम्हाला अवदस माझ्या पुढे आवत नको मग तुला मला सांगू बी अवदस नको बरं, मी बी कोणाची पोर आहे, मला काय अवदस म्हणत्या. बजर तिला गायात घालून हा पोऱ्या घातलाय डोक्यावर नशीब जसं मला तसं नाचत होतो. नशीब खराब केलं, नशीब सगळं. चाल रे. एक टाकी ना का हा परला हात लावून पहा तुम्ही. मी काय ठायका टाकीता बघतो ना मी बी. या बा गाडी घेतली तर लग्नाला उभं राहायचं, नाही तर ना आमचा बाडबिस्तर गुंडावून मी जाईल. गाडी मी घेणार आहे पण लग्न झालं नाही तर माझं नाही, लग्नाच्या आधी गाडी मिळाली. 14,000 गाडी पाहून ठेवली मी त्याला. ती 14,000 आहे ना तिकडे त्या पोरीच्या लग्नात. गाडी जर दिली नाही त्याला रोज पैसे पेट्रोल लागतील. ते माझी मी पाहिल पेट्रोल लागतील म्हणजे त्याच्यासाठी नाही तर कोणासाठी एवढं मग आता काय त्याचं झालं का मला व्हायला? माहित नाही, मी बी लग्न निघून द्यायची. त्याला होय, काय व्हायचं काय भाऊ पण डोकं दुखाची पळाली यांच्या व्हायचा का ना. ती पोरे तसं बायको तशीच त्या पुरीची फार हाडाहाड्या करून टाकली नाही. झाला का नाही स्वयंपाक नाही तर खाऊ नाही ना जातो वावर म्हणलं. आता ना आत्याला फोनच लावते. आईने आणि भाऊने ना मला परेशान करून टाकले. हॅलो, हां आत्या. अगं सोना बोलती. हां कुठे घरी आहे का? अगं काय नाही गं, या आईचं आणि भावाचं रोजचं उठून माझ्या मागे लागलेली किरकिर किरकिर किरकिर. अगं सारखं भांडत राहता माझ्याशी.
अगं हो, कामं बी सर्वे करते मी, शेतात जाते. तुला माहिती ना, आई कोणत्या कामाला सुद्धा हात लावत नाही, काहीच करत नाही. तरी सुद्धा ते नुसतं नानांचे कानं भरत राहतं माझ्या विरुद्धात आणि सारखं मला काही ना काही टॉर्चर करत राहतं. तो तर आज मला मारायला सुटला. हो, ती गाडी मागत होता. नाना वाटतं बोलले त्याला की गाडी आता तुला देणार नाही म्हणे, सोनाचं लग्न करायचंय तर लग्न झाल्यानंतर तुला गाडी देईल. तो बाप रे बाप, आई आणि भाऊ नानावर इतके चिडत होते ना, जे मनात आलं ते बोलून गेले. आणि त्याला तर बोलायची पद्धतच राहिली नाही की आपल्यापेक्षा मोठी बहीण आहे का काय आहे. हो, तू लवकर ये. हां चालेल, तू ये लवकर. काय आता शाली काय हा मिरच्या जरा भाजीला हा का कवळ्या चांगल्या आहेत त्या मिरच्या, हे काय बघा की. हा घ्या ना मग मी म्हटलं थोडंसं काहीतरी पोहे बिहे करावं. हा खा, भूक लागल्या हो. हा भूक लागले मला, म्हटलं बाय थोडं पोहे खावावं, जीव वाटाना, डोकं दुखायला लागले. हा का म्हणून- पसरेल असेल ना तू आता आहे का, झाली का सुरुवात? हा, कशाला मग. झोपते मी? चला म्हणजे भूक लागली ते कळत नाही. कुठे चाला हा कुठे चाला घरी चला म्हटलं. घरी काय आता म्हणजे मी इतक्यात रानात आलोय, हे गाबाळ उचलायचे मला. हा घरी काय नुसतं खायचं आणि लोळायचं. नुसतं लोळायलाच नाही बाय. काम करत मी, लोळायचं नुसतं. मग मग उठले का चला घरी चला घरी, नेमकं घरी नेमकं करते काय मला? हा तुमचं सगळं बोलणं चुकीचं आहे. तुम्हाला काय करायचं करा. मग काय करायचं काय मग घरी? मग रानात करा. आता मग रानातच करू राहिले ना. हा, काय केलं रानात? मग ते अच्छा सकाळपासून आला एवढं गवत काढले या. आणि खायला रानात जाऊन आले ते. खालच्या रानात कोणी बघायला गेले काय केलं? हा मग तुम्ही आलाय व्हय तिथं बघायला? सांगू राहिल्या मला. हे हे हे. 8 दिवस झालं काढायचं पडलंय सगळं. हा. थोडं थोडं करून मी काढलं या. हा ना हा, नुसतं एवढंसं काढताय, दमताय, लगेच जाताय घरी. बरं बरं म्हणे मला दम लागतोय, मला त्रास होतोय. हम्म. मी सगळं बरं बोल करायचं. पटकन काय काम बोल पटकन, मला करू दे काम धंदा. अहो, माझ्या भाचीचा फोन आला होता, सोनीचा. हा मग काय चाललंय काय माहिती तिकडं. काय चाललंय म्हणजे? हा, म्हणते म्हणले बोलवा म्हणले ती. चला चालले असेल काम धंदा त्याची व्यवस्थित काय? सोनी म्हणले निघून या तुम्ही आताच्या आता. काय आला मला काय माहित, त्यांचं काहीतरी चाललंय आपल्या घरात. जाऊया की आपलं. मग त्याचे परत वाद झालेच का? आयला त्याचं मिठाचं मला आयुष्य चाललंय ना. अहो, पण तिथे गेल्याशिवाय कळणार आहे का काय झालंय ते? तो भावाला काही अक्कल नाही का? लहान पोर आहे का? समजून उमजून घ्यायचं. ही मागून बायको केली ते पोरे हा ते सावते सावताराचे वाद वारारच आहे. अहो. पतेटावाला आपण उठसूट जाय त्याचं मिटवायला जायचं का? हा का आपल्याला काही कामं नाही? तरी बायको करता विचारलं का आपल्याला? हा बस. अहो, तुम्ही जरा समजून घेता, शांत होता का थोडस? हा, जरा समजून घ्या की. कामं त्याच्या सोडायचे आणि जायचं त्याचे मिटवायला. अहो, हा तुम्ही जरा ऐकताय का माझं? जरा तरी ऐकून घेताय का तुम्ही? काय प्रत्येकाला ऐकायचंच काम चाललंय तो हा? काय बोल पटकन चल. काय करायचं? जायचंय का? जायचंय व. हा मुक्कामी चला, मुक्कामी जाऊया. थांबणार रे. गडीवर जायचं, तास 2 तास बसायचं, तुम्ही तर घोड्यावर बसून निघता. लगेच रिटर्न घरी निघायचं. नाही तर मशील आले भावाच्या घरी राव इड. माणसात गेलं जरा बसलं पाहिजे, बोललं पाहिजे जरा. अरे बसलो तास 2 तास, नाही तर मग मुक्कामी राहणार नाही. घरी तुमचं एवढं काय काम आहे? काय झालं? इडे बी भांडत घरी बी भांडत चालू काय? त्या आईला ये ना भाऊ, तू आहे ना इतकी हे ना अरे सारखी म्हणती. हा. मी ते आजूबाजूला पाच हा? लोक ऐकायचं तुमचं आलं तुम्ही सगळं नुसतं मोठमोठं आता मी राहण्यात आलोय ना, हा. आता हे गबाळ उचलायचं मला. मी उचलतो ना मग. हे आलेले बा पाठीमाग काय रे बरं? माझ्या भाचीचा फोन आला या. कोणाचा? सोनीचा? हा, तिकडे बोलावलं. तिला काय काम नाही, ती उठसूट फोन करीत राहते. हा. खराब करून ठेवलं त्याने सगळं. अरे जरा ऐकून तर घ्या की. काल ऐकायचंय? अरे, ती त्रासात आहे जरा, रडत होती, फोन केला होता. हा रडू दे, त्यांचे कायम रडगार नाही त्यांचे. सुधारा का ते? अहो तेच चाललंय बा भाऊ, ती अरे मिटवायची. जाऊन नुसतं बघून तर आलं पाहिजे का नाही? हा, जाऊन बघून तरी येऊ दे की नुसतं. जातो की आम्ही हो दोघं. दर 8-15 दिवसाला काय आहे तिकडं नाही काय त्याच्या भानगडे ते करते ना, आपण बसायचं भाड थोडं खर्च अरे ते आम्हाला फोन करतात, पोरगी करते फोन. जाऊ दे, लाडाची आहे पोरगी, लहानपणापासून कडी खांदी वागवली आहे तिला. तिला ना तुझ्या डोक्यावर बसून गेले ना ते तिचे कोणी लाड नाही करीत बरं का दादा. ते लहान नाही राहील आता, लग्नाजोगती पोरगी हा झालं तर त्या पोराचं तिचं काही वाद वाटतं. ती तसंच ते लफंड रे ते पोरे. ते पोरे पण असंच आहे ते काय. पोरे लफंड रे काय ते मामीचं काही. अरे पण याला काय गरज होती ना बाईक करायची? हा? हा बरं आहे, माझ मोडला त्याचा वाला बी. जुरुदाची हा. तो भाव जुरुदाची लय मिशाव ताव हाणायचा. हा हा जाऊ दे दादा, या एवढं वेळ जाऊन या.
म्हणते ना या जाऊन जाऊ द्या. परत तुम्हाला मी म्हणणार शब्द नाही, राहून फोन जरी जाईल. आला ना तर तुम्हाला सांगणार ना एवढं बार माझ्यासाठी चला हवं. बरं चल ये एवढं गावाला उचलून घे. उचलून टाका जाऊ द्या. हा येतो जाऊन आणि तिथं जरा शांततेत घ्या. या सांग मग कमी राहणार नाही बरं का घरी निघून ये. लवकर जा आणि लवकर निघून या. हा पोराची काय पाहिजे पंचायत होती जरा चल. थांबत जाऊ नको मुक्कामी, मला लई प्रॉब्लेम हिला भावाकडे गेलो का लय वाटत मुक्कामी राहा. काकू आहे ना, काकूची अहो, भाजी मी मला आवडत म्हणली का नाही, लई मुकामात तिखट करते. राहावं हा. म्हणून. जाऊन येऊया की पटकन मग. हा, चल मग, चल. चला या की. पटकन जाऊन. चल लगेच. कोणी दिसत नाही. घरात असेल घरात असेल अहो. सोने ए सोने आतूचा आवाज येते. आतू काय ग, आले का? आले कशी आहेस? बरी आहे तू कशी आहेस? मी बरी आहे. मामा बरं आहे का? हा बरं बरं बाई बरं. अगं खराब झाली जरा तब्येतीने, काय झालं? काय नाही ग बैस. काय होणार आहे, रोजचं तुला माहिती आहे ना काय असतं. बरं काय फोन केला तो म्हणा तो आज त्याला काय झालं मला सांग. काय झालं सांग मला मला नाही सांगणार का? तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे? सांग मन मोकळं सांग. आता मी आज आले ना तर तुझं काय आहे ना ते सगळं मिटवून जाणार आहे. अगं सकाळी आहे ना नाना इथं बसलेले होते. बर. भाऊ आला. भाऊने काय किती वाटतं त्यांच्याकडे, तर नाना बोलले की अजून सोनाचं लग्न बाकी आहे, लग्न झालं का मग तुला गाडी घेऊन देतो. तिच्या लग्नासाठी पैसे ठेवले. तर आई आली. आई पण नानांना बोलायला लागली. भाऊनी आणि भाऊनी आणि आईने नानांना एवढं करून टाकलं. आई इकडून बोलते, भाऊ तिकडून बोलतो. आणि मी आले तर माझ्या हात डायरेक्ट मारायला सुटत होता. कोण? तू आली का म्हणे, ही आली म्हणे. भाऊ माझा. अगं तो बाचा मग त्याची लय पावर वाढली मग आता. पावर म्हणजे त्याला एवढं कळत नाही आतू की ही आपल्यापेक्षा मोठी बहीण आहे, कसं बोलायचं कसं काय. आणि आई पण एकदम माझ्या सोबतच अशी दुर्व्यवहार करते. नाही ठीक आहे, आईला मला माहिती आहे आई माझी सावत्र आई आहे, मी तिची सावत्र मुलगी आहे. पण अगं मी तिला बोलण्याचा काही मोका देतच नाही ना. घरातले सगळे कामं करते, शेतातले कामं करते मामा, मी सर्व आवरते. मी असं त्यांना बोलायला मोकाच देत नाही. पण तरी सुद्धा ते दोघं माहिले काही ना माझ्या मागे पक्के हात धुवून लागून जातात. आणि नानांना तर बोलूच देत नाही काही. नानांना तर त्यांनी असं करून ठेवलंय ना, ते नानांना माझी साईड घेईल का त्यांची साईड घेईल. बरं दादा काय म्हणतो? दादाचं म्हणणं काय? नानांचं म्हणणं एवढंच आहे की माझ्या लग्नासाठी 2 पैसे वाचवले तर ते लग्न झाल्यानंतर त्याला गाडी घेऊन देणार आहे. म्हणजे गाडीवर विषय गाडीवरून भांडण नाही. पण तो ऐकायला तेवढा करता तो फोन केला आम्हाला बोलायला काय मग तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे मामा? मी सांगा बरं. वागणे राहते रे हा पा तिचं वागणं बघा. आता कळालं का? सगळं हगलं मुतलं सगळं सांगायचं बस बाई आता बस तिला. बाई बस बघा आई बघितलं का कसं ऐकत होती माझ्या गोष्टी काय राहते बाई? मला चोरून ऐकते, माझं घर आहे, मी कुठे उभी राहील, कुठे थांबल. आता घरातून आली चल ती काय ऐकाल ती घराची मालकी ते काढू शकते का ठवाले कानुसार झालं ना काय मामा. बोलत ती पुरी तू पाहिलं कशी बोलती. तू बस आई आहे का कोणी हिला कळत नाही. हा तू बस कुठे गेला पा अहो तिला पण काय अनुभव असेल ना, पहिला अनुभव आलेला असेल ना म्हणून बोलते ती. अशी थोडी बोलते. ए तो आपला फोन कर नाना शेतात गेले वाटतं. मग फोन कर ना मामाचे आले बरं का काही करीते मी दामा. बरं कर काय आहे बाबा ते एका घरात राहायचे हॅलो? ती पोराची चांगली हाडामुडी पाहिजे आवरत नाही ना? घरी या, घरी पाहुणे आले. हा लगेच या. हा या. काय राहायचं माहिती का येता एका इकडं वावरावर. नाही एका घरात राहायचे काय किरकोळ कारकोळ भांडणं करायचे तेव्हा मला म्हणायचं माझा नवरा मी माझ्या नवऱ्याशी भांडते, हिने मध्ये पडावा का? ते नवरा बायको तू तू काय हिला काय डोकलायची करायचे? मामा मी कशाला मध्ये ते पडू? नवरा बायको तिकडे काही करू हिचं लग्न करायचे आमची जिम्मेदारी, आम्ही कसं करायचं काय करायचं आम्हाला माहिती ना. बरोबर बरोबर लोक येणार आहे का पैसे नाही, द्यायला? नाही, नाही, नाही. मग मी बोलले आता ते पोरल्या गाडी घ्यायची, मग त्याला थोडे द्या, आईच्या लग्नाला थोडे लावा. मग काय बिघडलं सांगा? घ्यायचं आता समजून पोराची उमजून. हाऊस नाही का? हा मग आई तू कधी प्रेमाने बोलते का माझ्यासोबत? तू त्याला जितका जीव लावते का मला? राम राम कधी आली? लय उतू झाला अर्थ झाला बसा पाहुणे जवळ. बस पुढे राहणार झाला काय हा वावर बांधे का तो? तर तो काही तो पुढे जाय ना मग दिलं माणसं घ्यायचं माणसं काय म्हणलं? तुमच्या लाडाची लेकी पा लेकी बोलून घेतली. हा सोनीला फोन केलता तिच्या हाताला भेटेल तिला. तिच्या हाताला फोन केलता ते भेटायला म्हणाल नाही आली ते. असं झालं बरे आमच्या घरात वाद झाले म्हणून मला माई आई मा भाऊ लय बोला ते म्हणून म्हणलं हेच रोजच चालू आहे अहो हा? तुम्ही भाऊ त्यांना किती बी सांगितलं ना ते लेकीचीच बाजू घेतील त्यांना आमचं काय काही झालं सूट सोयरे? नाही होत. काय झालं या बाई नाही हा. ते पोर घेतलं डोक्यो आणि पुढला काय बरं पाहत नाही बरं त्याला गाडी घ्यायची बरं त्याला म्हणलं,
तोंडावर कसं आहे काय काय त्याला म्हणू घेऊ गाडी हिचं लग्न बाग्न झालं का तुला घेऊ गाडी हा ते बरोबर आहे, नाही तर म्हणलं घे सेकंड बिकंड एखादी 10,000 हा. चालू कामापुरतं त्याला लागते 1.5 लाखाची गाडी. मग आता पोर आहे ते का जुनी 14,000ची 15,000ची गाडी वापरणार आहे का? आपला जमा नाही का तो? अगं घेऊ पर काय दम आहे का नाही. हे बघ बाई मला काय म्हणायचं आता पोराला लागते 1.5 लाखाची गाडी आणि आता तुमच्या पुढं काय घरामध्ये आज पोर लागणार जोगते मग? बरोबर आज तुमच्या पुढचं लग्न काही झालं की लग्न करायचं तर 4-5 लाख रुपये लागणार आहे ओ, किती हलका झालं हा. तरी 2 लाख लिहून जाते. हा, अरे, बरं. मी काय म्हणतो ना 200 थांब ग. चला पटकन आपण ते मी स्कीम बघून आलोय. काची हा कमी डाऊन पेमेंट मध्ये भेटते गाडी. चला किती? चला हा काय 20,000 रुपये. चला 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 उठा अरे थांब ना बाबा पाहुणे आले का काही तुम्हाला काय गाड्या 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 आले, काय बाका लागणार नाही गाड्याची. पाहुणे आले मग काय ते महत्वाचे आहे का पाहुणे? गाडी पाहिजे चला पटकन. बघितलं का कसं करतो? ए हिला बोला बरं का अण्णा तुम्ही नाना. आता तुला काय गरज होती नाक उपसायला? काय म्हणतात काय कसा गरज बोलतो होती मी तुला? कसा ए. हिला काय घेण्याचं नाही, मोठी कसा ती बोलतो? मोठी तुझ्यापेक्षा. अरे मोठी आ, किती लांब- मोठी डोक्यावर घेऊन नाचते का तिला? ए, थोडं शांतील रा जरा शांतला झालं. येऊन जा. तुम्ही कशाला आले हो? हा? काय काम तुमच्या इथं येऊन जाता दर महिन्याची गोष्ट आहे. आली का लगेच तोंड घुपसाला येतात तोंड घुपसा. बघितलं अरे तू कोणाशी बोलतोय तुला कळतंय का? ओ आत्याबाई हा? तुम्ही तर गप बसावं. का काय का ग तुम्हाला- बसा? तुम्ही काय आत्याबाई तुम्ही कोणी नाही माझे तुम्ही अहो, येताय का बरोबर नाही ना, तुम्ही पटकन? काम त्या पुरीच्या बाजूने बोलत त्या पोराकडून कधी बोलत आहे हो? हा? पोरग वागतंय तसं तर काय कसं वागतं? बोलायचं ते पोराच्या बाजूनं? काय वागलं? काय आव तशी तो मला याच्या करता बोलवलं की काय म्हणतात ते पोरग नुसतं गुण उधळतंय. तोंड खूप चालू आली ना पोरगी कमीच गुण चाल दे गिरून देख अहो त्या पुरगीला कोण कोण बोलला आहे? ना? बिनाईची पुरगी आहे ती. बाबा ठाक टाकेल उठीवर परत यायचं नाही जा जा लवकर जा जा निघा. कपडा ओ भाऊ जाऊ द्या त्याचं काय मनावर घ्या. असं घरातल्या माणसाला हाकलतात का बाहेर जावा जावा म्हणायचं असतं का? तुला काही रीतिरिवाज काय शिकवला आले का तुला? कशाला इथं चांगलं हा अहो तसं नाही म्हणायचंय त्याला. आता तुम्ही काय आता तो डायरेक्ट म्हणतो तुम्ही जावा इथनं चला निघा. बरोबर आहे ना. मला एक म्हणायचंय अरे पाहुणे आले आपल्या घरी गाड्या. हो काय जे पाहुणी आहे. कधीतरी त्याची बाजू घेऊन अहो बे सगळ्याला सारखं बोलून राहिलोय पटलं तर आम्हाला काय करायचंय तुमच्यात वाद लावून हा का तुमचा हिस्सा वाटा घ्यायचा आम्हाला हा, मग घ्यायचं नाही मग ते सांगतो ना. आणि मग मग आता तुकडं ऐकणार आहे. पोरे सारखे आम्हाला हा काही किरकोळ- सगळ्याला बोल पण फुला बोल नको. काय कोण सारखं बिरकं नाही हो. तुम्हाला तीच लागती काय पोरगी सारखी आणि पोरा सारखा. अरे ती किती दिवस राहणार आहे आपल्या घरात? लग्न झाल्यामध्ये नवऱ्याच्या घरी जाऊन निघून जाईल. ती राहिलीच हा? कशाला पण आमच्या घरात. हा मग कुठे जाणार आहे? तुझं घर आहे काय एकट्याचं? माझ्या बाबाचं घर आहे ना. पाहिलं का बघितलं का? जीभ चालती अरे बघितलं मग का? ते- अरे तिची आई वारू जाईल मग काय चुकीचं बाप बोलते? आहे खरंच दिवस बोलते. अहो, आहेत आम्ही कुठं हाकलली मग कुठं कस काय हाकलली? कस काय बोल राहिला तुझा बाप जेवण माझा बाप नाही का तो का मी त्या पोरा नाही का त्याचा. मग तू कसा म्हणतो ती आमच्या घरात का राहिली म्हणून? अरे भाऊ तो बापाकडून तुला काय घ्यायचं घे करतो हा. मग ते त्याच्याच बापाकडून मागतो मग ही का मध्ये पडावा त्याच्याशी भांडावा का अहो, डायरेक्ट मुंडकी तुम्हाला दाबायला सांगतो, लावली. हिचं एवढं डोळ्यात खुपतं ना. मी काही मागायला गेलो का लगेच हा बरोबर आता तुम्ही सांगा बोलून तुला दाखवते त्याच्या पण बापाशी ती. बोलतो हिला मुंडी अशी धरी ती त्याची मग तुला गुणाचा भाऊ माझा हा? मग तुला तुला गुणाचा भाऊ माझा. सोयरे हा. या ना पुढे हात पोराला टेकले बोलण्याची काय बापू. शिस्त या माईला का पुढे आपण हात जोडले हात. जरा सुद्धा आज वाटते घर सोडून जावं. पुढचं लग्न झालं ना खरं मी घर सोडून जाईल यांच्या वैताकानं. नाही पोराला शिस्त लावायचा जा, हा? जा. त्या पोरीला शिस्त लावता नाही येत का पोराला हा, डोक्यावर पोराच्या घेऊन मुंडक्या ठेवलं दाबायला तुम्ही. जाती तेव्हा काय जात वळण कुठं जातं हा तुमचं? डोळ्याला दाबायला जाते का मुंडकं मी तर त्याचं? म्हणतो हिनीच बोलवलं असेल काय. आ, तिनेच फोन करून हा ना बोला वाटलंच मला. हा, तुला येऊच शकत नाही असे. हा तू तेच काम करतो. भाऊ आम्हाला हे काड्या लावायचे काम फक्त हीच करू शकते आपल्या बरं घरात का? काय. आणि माझ्या बापाला हे जे म्हणता नाही असं तू असा तसा हिनी हीच पोरगी काड्या लावती बस. मी काय म्हणते एका तुकड्याला गिरायक आलं हा आता त्याचे काय मिळणार आहे मग त्याच्यातून तिच्या लग्नाला मी काय म्हंटल 2 लाखाची गाडी घ्या तुम्हाला 5 लाख लावा ना मग काय चुकलं अरे गाडी एवढी महत्वाची का आपल्याला? आता म्हणतोय तर द्या ना घेऊन मग डुकरावर कुत्र्यावर बसून फिरू का मी. हा घेऊ गाडी घेऊ. कधी मेल्यावर मी. ती आहे ती गाडी तो पहिली नाही म्हटला का मी नाही म्हटलं पोरीचं लग्न करायला पैसे नाही लावायला अशी म्हणले का मी तुम्हाला पण मग त्याची बी बाजू धरून चाला ना तुम्ही कधी तुम्ही काय केलं पुरीचं लग्न होतं तुला गाडी भेटणार ती. आणि जाऊ द्या मला शेवट झाली नाही. आपण बी लागणार नाही उभा राहत करा तुम्हाला करायचं जगणार काय मी जातो घर सोडून. जाऊ द्या पोराला बघितलं आणि त्याच्या मागं मी जाते. असं बघ अरे दम काढकी लगीन वस्तूर जरा लगीन वस्तूर तुझं दम काढकी थोडं गाडी मिळेल की गेली म्हणजे परत येणार आहे का ती? हो आत्याबाई तुम्ही का बसावं तुम्ही आमच्या घरात बोलत नका जाऊ. हा? तुम्हाला सांगून झालं नाही पहिले. काय सांगून झालंय? ओ नाना
बोल सांगा बरं काय तू अत्यंत असं उद्धटवाणी का बोलतोय अरे पाहुणे आले आपल्या घरी तुला वयाची मर्यादा नाही का? मी कपडे जाऊ दे रे, तिचं तोंड नाही त्याला बनवायचं. वयाची सुद्धा माझी बहीण नाही ती गदड्या काय का वयाची मर्यादा कशी हिला पहिले हिचं तोंड माणसात कशी बोलती? नाही अवघड झालं रे. नाही पहिले हिचं तोंड तुला आवडा मला- तुम्ही तुला नाहीतर मला- बघा हिला लग्न ठेवणार नाही आम्ही काय करशील तुम्हाला हं? काय ग बस तुला अक्कल आहे का मोठ्या बहिणीशी कसं बोलायचं हिचं आणि तुला आहे का? अरे घ्या, पाप लागेल जरा अरे गपकी गबस की तू पण गबस ना सख्खी बहीण हा, काय असं नाही संसार करायचं कुशाल अरे संसार ती करायचं. गेली ना लग्न होऊन तूच रडत बसची सख्खी बहिणी हिच्यामुळे तर सगळे खेळ होत आहे नको नको पाण्यासमोर रडू नको जिरू. नको राहू दे काय रडून जिरवू नको डोळ्याला पाण्याचा पत्ता नाही. पोर आहे ना नुसतं हु 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 करून पूर्ण दुगळीची मगर मच्छी असू दुसरं काय हाय का डोळ्याला पाणी आहे का? दाखव बरं मला. रडून रडून रोज रडून रडून किती पाणी येणार आहे डोळ्याला. एवढं तुम्हाला पार रडून तुझ्या जातं. नदीच आटून गेली. डोळ्याला पाणी ठेवलं नाही. हातपाय चेक करा चटके बिटके दिले असतील आम्ही बघा बरं काय असेल चटके तुझी सख्खी बहीण राहिली असते ना, तू बरं, असं बघा. कसं वागला माझ्याशी? मी काय म्हणतोय ए पुरे थांब भांडणं तंडणं काही करू नका होय शिरपत असेल तो पाहिजे त्या पोराला गाडी घेऊन दे तेवढे पैसे नाही ना नाही का ए माझ्यासाठी थांब ना. पैसे नाही ना हो. थांब ना, होऊ दे पुरीचं लग्न होऊ दे हो ना. माझ्यासाठी पैसे नाही त्या पोरीसाठी बरं पैसे निघतील ओ भाऊ माझ्यासाठी मी सांगू का एक तुम्हाला? रुपया नसेल. मी काय अरे सगळ्या प्रॉपर्टीचा मालक तूच आहेस की तिचं लगीन झाल्यावर ती काय येणार आहे का परत तुझ्याकडे हिच्या नावावर हा. थांब रे, कोण थांब. असेल तिच्या नावावर हे सगळं पैसे नाही बोला त्यांना. मी काय म्हणते मोबाईल घेण्यांचा अकाउंट चेक करा. 15 लाख रुपये ना तुकडा विकलेले. तुम्ही सांगते विकायचा व्यवहार चालू होता त्यांच्या नावावर आलेले. मग आता 15 लाख लागणार आहे का? याचं लग्न नाही लागणार का हाय ना, आता तोवर काय तो काम धंदा काय करणार. असं ठेवतो याला आता लगेच करायचं का त्याच्यानंतर? लगेच जमलं त्या वर्ष तुम्ही करून टाकायची काय गाडी बिडी नाही लग्न करतो ए दादा दोघांचं एका मांडवत करून टाक डोक्याला ताप नको यांच्या डोक्याला ताप होतोय. यांनाच लय चिंता आपल्या घराची बाकी बरं काही आहे नाही. पुरीचं लग्न होऊ दे जर तो आपण नाही गाडी घेऊन दिली ना तर मी घेऊन देतो शांत बस चला आता घेऊन जा, आता आता नाही आता नाही मग ऐकावं लागेल तुला कोणाच तरी ऐकावं लागेल मी बी मग लग्नाला किती एवढे पैसे लावून देईल हो, का? जाऊ द्या, नाही पाहिजे तुमची गाडी हो ना चालताय की बोलता घेऊन नाही मी जा ना. नाही ना पाहुणे येले घरी हा पाहुणे येले घरी मी चाललो मग ए तू काय कर अरे बा मा पोरग घरातून निघून गेला ना मग पा माहित कुठे जाणार आहे हा कुठं जाणार आहे? त्याला म्हणा स्वतःच्या जीवाचं ना 8 दिवस पोट भरून दाखव तुम्हाला काय वाटतं मग मी काय करू शकत नाही का? केले बापाजीवर माझ्या आतापर्यंत हा ना? तो मारल्या उड्या तुम्हाला त्याचं करून वयच- दाखवतो आता करून वय काय माझ्या येतं काय. तुलाच करून दाखवतो नानांना बोलतोय करून दाखवतो काय येतं तुला तुला काय येतं? येतं काय? हा? काय केलं? नानाशी चुटका वाजून बोलतोय तो बापाशी बोलतोय तुला काय करायचं? बापाशी त्याच्याशी असं तोंड बोलतं घालायचं. का? ते नाना बोला हा. असं काही मग बोलत तू काय होता. तोंड घालून राहिली मधी? ए यांचं आपल्या काही घरच्या भेटणार बाई. नाही यांचं काही भेटणार नाही एक काम करा सॉरी हा. या पुढल्या ना 8 दिवस तिकडे जाऊन द्या जेवतच नाही होईल या कटकटीनं चांगलं जाड आठ करा. दिवस नाही नका, कौतुक काढून माहिती द्या आहे. ना आताच. येईन मी तिकडे घ्यायला नाही नको परत घेऊन जाऊ नाही, नाही. नका तू आणू कोण परत. मला काढणार हा? घेऊन जा घेऊन जा परत नको आम्हाला घेऊन जा या पुढल्या घेऊन जा चालला. मी काय लय कामं पडले या पुढल्या घेऊन जा 8-4 दिवस जा. चला, घे हिला, घे, चल. ए चल या, सोने चालेल. चल माझ्याकडे 4 दिवस याव तर तरी का बस तेवढे दिवस ओ, आता बोल चालू द्या, बाय. याव तसं बाहेर काढील बरं का? ए, तुमच्या जवळ तुला- दादा काय टेन्शन घेऊ नको माझ्याकडे आहे ती काय नाही चल चल, चल. चल नका ग वाद बाय. करू. चल रडू नको चल 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 काय डोंग करती बर बाय 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 हा ना. नाहीतर काय तिच्यासारखे नाटकं तीच करू शकते बस ए चल आपण बी मामाकडे निघून जाऊ. तुम्ही गेले माहिती खा प्यायचं ते तुमची तुम्ही पहा तुमची बघून लेक आहे घ्या ना. काय ती करायची ते गेली ना आता. पाहत्या जाऊ द्या, जेव्हा गाडी घ्यायची ना तेव्हाच आम्ही येऊ. तसं नाही यायचं. कोणी पाहून राहिला तिला पाहिलं मग तुम्ही पहा ना तुमची पोर आहे ना तुम्हाला लई काय वार लागतो. आम्हाला नुसते कुत्र्यासारखे धरायचे तुम्ही. पोर 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 पोरच तुमच्या काम येणार आहे. पोर थोडी तुमच्या काम येणार आहे काय? हा लोकांच्या घरी जाणार अरे हा आहे. मालक काय यायचं मी जागाचा हा? हा धनी मग काय मागितलं त्या मालकाने त्या मालकानेच गाडी मालक आहे ना मागितली. मी हा हा. मग मालकाच्या इच्छा कोण पूर्ण करणार अरे करी ना भाऊ आपल्या बरं मी पुढं असं करी नाही म्हटले का पोरीच्या लागणारी 1 रुपया लावायचा नाही असंच माळी घालायच्या अशी बी नाही म्हटले. फक्त एवढीच म्हटले पोराला गाडी घेऊन द्या 2 लाखाची. वाडी करी 5 एकच लाख पोर आहे आपल्या एकच आहे मग हे 10 आहे काय माझी? हा एकटेच आहे ना माझं करू याला घेऊ याला चालय मग मी काय सांगू राहिले तुम्हाला भाषाच कळाली नाही परत परत. कळाली का बाई तुला जा तर तिकडे जाय जाऊ दे काय हात जोडले तुम्हाला हात जोडले जा. मायला कळलं बस पोराला गाडी घ्यायची असेल त्या दिवशी फोन करा. चाल रे. हा पुदाकीच्या पुदाकींचे पार हिने डोक्याचा गोविंदा केला गोविंदा आय 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 ए बाबा